अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, दिवाळीतल्या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे केलं जातं. पण यावर्षी अमावस्या ही तिथी 2 दिवसांमध्ये विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी लोकांच्या मनात शंका आहे. लक्ष्मीपूजा नक्की कधी करायची? या शंकेचं निरसन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी. यंदा 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 वाजता अमावस्या ही तिथी सुरू होणार आहे. तर 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:54 अमावस्या समाप्त होणार आहे. आता सोमवारी 20 ऑक्टोबरला अमावस्या सुरू होते. त्यामुळेच लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचं हा गोंधळ झाला आहे. 20 ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्या सुरू होते. त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे. म्हणूनच मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025ला लक्ष्मीपूजन हे करणं शास्त्रसंमत आहे. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं झालं तर अमावस्या जरी 20 ऑक्टोबरला सुरू होत असली तरी देखील 21 ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन करायचं आहे. तुम्ही कॅलेंडरमध्ये जरी पाहिलं तरी 21 ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन हे दिलेलं आहे. अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगावर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटं या कालावधीमध्ये पूजन करावं. म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त 21 तारखेला संध्याकाळी 6:16 पासून ते रात्री 8:40 असणार आहे. त्यानंतरचा दुसरा शुभ मुहूर्त आहे रात्री 7:43 ते 9:16 या वेळेत. या काळात देखील लक्ष्मीपूजन केलं तर लाभदायक ठरू शकतं. लक्ष्मीपूजन करताना माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा एखादं चांदीचं नाणं असेल, माता लक्ष्मीचं चित्र किंवा फोटो असला तरी चालेल. त्याचबरोबर तुमच्या हिशोबाच्या वह्या, पासबुक सुद्धा या पूजेमध्ये ठेवा. माता लक्ष्मीला आवाहन करा आणि तिच्या स्तोत्रांचं पठण अवश्य करा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लाभदायक ठरणारी काही स्तोत्र म्हणजे महालक्ष्मी अष्टक आणि कनकधारा स्तोत्र. हे देखील माता लक्ष्मीचं प्रिय स्तोत्र आहे. लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त हे अत्यंत उत्तम आणि शक्तिशाली मानलं जातात. सगळी स्तोत्र म्हणण्याची गरज नाही. कुठलंही एक स्तोत्र निवडा, ते म्हणा किंवा कमीत कमी ऐका तरी. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करणं देखील अत्यंत लाभदायक ठरतं. मित्रांनो, यंदाची दिवाळी ही 17 तारखेपासूनच सुरू होणार आहे. 17 ऑक्टोबरला आहे वसुबारस, 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंती असं देखील म्हणतात. 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे. 21 ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन आणि 22 ऑक्टोबरला आहे दिवाळी पाडवा आणि 23 ऑक्टोबरला आहे भाऊबीज. तर स्वामी भक्तांनो, दिवाळीबाबत आणखी कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील? तुमच्या मनातल्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तसेच तुम्हाला कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते देखील कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला हवे असलेले विषय मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच घेऊन येईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.